जय, कसला विचार करतोयस? अदिती, एखादा माणूस जे बोलतो तेच घडतं असं खरंच होतं. तू अरविंद काकांबद्दल बोलतोयस? हो, बघ ना, आज जुईबद्दल त्यांनी जे जे सांगितलं तसंच झालं. ती खरंच घरी आली होती आणि निघताना अरविंद काका मला म्हणत होते, घरी जाऊ नकोस, काका ओरडणार. तसंच घडलं. हे असं घडतं. हे असं का होतं हे मला नाही माहित. रादर हे महत्वाचं नाहीये. हे असं होतंय त्यासाठी काहीतरी करणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे तुझं. आज एका अर्थी बरं झालं पण काका ओरडले. अदिती, मला तुझ्या पप्पांना काहीतरी करून दाखवायचं. मला तुला त्या ऑफिस मधनं मानाने बाहेर घेऊन जायचंय. पण ह्या सगळ्यात इतरांना का आपण ओढतोय? म्हणजे माझ्यामुळे इतर सगळ्यांना त्रास कशासाठी? आपल्या नात्याची आपली गरज आहे ना ही. मग जुई, आऊ, अविनाश सर, ह्या सगळ्यांना त्याचा त्रास का? बरोबर आहे तुझं जय, पण हे बघ, जर कोणालाही त्रास व्हायला नको असेल ना, तर आपण जे ठरवलंय ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.